शुभ संध्याकाळ सगळ्यांना. आमच्या इकडे वारं सुटले, आबाळ आले. तर खूप मागची लाईट लावून आली आणि गेली का काय. आकडाच हलतोय तिथला, लाईट हलती त्याच्यामुळे काय लाईट लागा नाही. लावून आलती एकदा, परत इजली तिकडे लागली तेवढी त्या झाडात. मस्तपैकी रानातनं ताजी ताजी पालकाची भाजी आणली आणि शिजायला घातली चिरून. आता काय ध्यानात येईन ती करायची भाजीला. हा, ध्यानात येईन ती करायचे. काय लय नडायचं नाही, करायचं काय काय. आम्ही ज्या टायमात भाजी करायची चुली पुढं बसल्यावर ध्यानात आणायचं. हा, चुली पुढे बसल्यावर ध्यानात आणायचं. काय करायचं बरं भाजीला आपल्याला. पालकाची भाजी रानात होती ना, चांगली आली होती, मग ती आणली आता खुडवून. 4 दिवसांनी परत ना अजून गावून उद्या वांग्याचं होईल. हा, आज भाजीचं. हा, त्यात आळूची 2 पानं टाकली का म्हणून छान लागते. तरी एवढं त्यात मला त्या आळू सारखं कसं घावलं त्या भाजीत होताना. हा, आळूची ती पानं नरड्यात तोडल्यागत होतं ना, पण असं चांगलं असतं त्याच्यामुळे टाकले ती 2 पानं. चुका, पालक, आळूची 2 पानं आणि डाळ टाकायची नाही बरं का भाजीत. डाळ टाकल्यावर चांगली लागते आता. नाही लागत ती भाजी खालीवर लागत नाही, डाळच खालीवर लागते. थोडी टाकाय पाहिजे. नको, बिगर डाळीची बिगर शेंगदाण्याची काय काय करते. हो ना. नाही, पाण्यागत होईल की बिगर डाळीची पीठ बिगर टाकायचं शेंगदाण्याची ना. होय. तुम्ही सांगा कमेंट करून. शेंगदाणे काय काय टाकायचं, टाकताय डाळ बी तुम्ही? टाकायची नाही बघा, मग लय भारी होती भाजी. हा, हो, पण आता हे कसं असतं, नाव ठेवते म्हणून मी टाकते शेंगदाणं. पोरं तर खायचीच नाही ती. मग आज एक तर भाजी खात नाही ती, बळच खायला लावावं लागते. खा खा करून आधीच लय नाटकं करतात भाजी खायची म्हणल्यावर. जास्त करून अण्णा लय नाटकी आहे आमचा. अण्णालाच भाजी आवडत नाहीत खायला, त्याच्यामुळे डोळ्याला 4 पॉइंट काहीतरी चष्मा लागलाय. अजिबात भाज्या खात नाही. पालकाची भाजी डोळ्यासाठी चांगली असते, तर जे जीवनसत्व असतं म्हणून पालकाची भाजी जास्त खात्यात. त्याला भाज्या खायचं म्हणलं की जेव्हा येतं तर त्याचा बाप त्याला खवळून भाज्या खायला लावतो. खा जा, बघू काय होतंय खाल्ल्यावर. काल तर सराट्याची भाजी अशी भारी लागत होती, मेथीच्या भाजीत. हा, कालचा व्हिडिओ हरभऱ्याच्या बघितला. भाजी होती, पण हिने नाही खाल्ली. नाही हो, मला खायलाच आवडणार ती, पण तरी काकींनी ह्यांनी मनीषाने माझ्या लई खाल्ली. त्यांना चांगली लागली, मला काही चव एवढी लागलीच नाही. तरी एवढी शिजली नव्हती. हा, छान लागली, पण मला लई आवडली. लय आवडली ना. तर या सगळ्यांनी अशी मस्तपैकी चुली उली ताजी ताजी रानातली बिना औषधाची आणि एकदम ऑर्गॅनिक अशी छान पालकाची भाजी खायला. मनीषाला दिली व्हायचं काल, नाही तर लई गावली असते. पण एवढी काय करायची आपल्याला, हा, एवढी भाजी लागतच नाही. भाजी गरगटी भाजी करायला कितीक लागतं, थोडस. मोकळी होती. होती मोकळी, पण गरगटी भाजी नाही लागत. तर लई छान लागते. हा, आपण करतो की मोकळी पण भाजी. आवाड दोबाड शिजवायची आणि फोडणीला टाकायचं लसूण आणि हे हा, परत फोडणी टाकायची. लई शिजवायची नाही. शेंगदाणा आणि उलटी पालटी करायची, छान लागते. बस लसूण बस का. हा, झालं. बाहेर काढून आणते. ही झाला ह्याच्यातला गार पण लय बाहेर वारं सुटलंय. आज सकाळून एवढं वारं सुटलंय, गार लागते. पाऊस नाही बरं का आज आला, पण थंडी वाजते, गार वारं सुटलेले. देवा देवा लावला. हा, देवाचा दिवा वाट लावून आली मी, सगळं केलंय. म्हणलं आता दहा काढा. चहा बी प्यायचा आहे का. तू प्यायचं असलं कर. नाही, तुम्हाला प्यायचा असला, तुम्हाला लय झाला असं. आणि बांगड्या भरल्या का नाही. बांगड्या भरायला गेला तर हौसीने बांगड्या भरून आला का नाही. लय गर्दी माय दाळी दाटी तिथं. हातात आणल्यावर कसल्या होत्या, प्लेन का कसल्या. प्लेन बी होते आणि तसल्या होते, पण मी आणले प्लेन आपले. होय, बरोबर. त्यांनी दिले ते आणले तसल्याच. ती नको ना सोलू पुडी वास का. बघ कुटायचं शेंगदाणा पण बारीक काढून असतं, थोडंसं मिरच्या. थांबा, चला भाजीचं सगळं सामान काढू द्या आणि सगळ्यांना शुभ संध्याकाळ. पालकाची भाजी शिजायची, मग फोडणीला टाकायची, ही वेळ लागल. हा, सकाळचं कशात भरलं ग कुठ. केलता का कुठ. का तसंच आहे मग गेल्या लागले ना. कसल्या कुठ केलता तुम्ही. शेंगदाण्याचा कच्च्या. मग भाजून टाकला नव्हता का. निमारा थोडा टाकला होता आणि थोडा. मग असेल, मी मिक्सरचं भांडच उघडलं नाही. पण भाजीला शेंगदाणा भाजलेला नाही, कच्चं पाहिजे.
मुंग्या आहेत का? नाही त्या मुंग्या नाहीत वर जात. हो. ही ठेवावं लागून ओतून सकाळच्या तसाच. आणि हे कच्चं शेंगदाणा बारीक करावं लागतं ना. असू द्या बाय सगळ्यांना. सगळ्याच भाज्यांना कच्चं शेंगदाणा घालायचं असते. तर मोकळ्या भाज्यांना भेंडी, गवार, पालकाची भाजी, मेथीची भाजी, शापूची भाजी, ह्याला जेवढी हिरवी मिरची टाकतो ना तेवढ्यांना कच्चं शेंगदाणा. हा सगळ्यांना कच्चं शेंगदाणा टाकलं ना तरच चव लागते. नाही भाजून शेंगदाणा टाकल्यावर चवच लागत नाही भाजी. वास येतो. हा सगळ्यांना कच्चं टाकतात मग चव मस्त लागते. आणि लय बारीक करायचं नाही आवाडदोबा, कारण की म्हणजे त्यात शेंगदाणा बी लागलं पाहिजे. हा ना बरोबर आहे. असू द्या.